सध्या गाजत असलेले माणिकराव कोकाटे यांचे विधान यांचा आजचा व्हिडिओ। एकीकडे शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्या आत्महत्या करण्याचे जे काही प्रमाण आहे ते वाढलंय। महाविकास आघाडीचे जे काही विरोधक आहे ते महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा आता प्रयत्न करत असताना दुसरीकडे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर जंगली रमी खेळताना व्हिडिओ समोर आला। नेमकं व्हिडिओ काय आहे, त्याच्यानंतर माणिकराव कोकाटे यांची प्रतिक्रिया काय ते अगदी थोडक्यात जाणणार आहोत। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा। नुकत्याच राज्याचे जे काही पावसाळी अधिवेशन होतं ते पार पडलं आणि त्यावेळेस राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे थेट सभागृहामध्ये जंगली रमी खेळताना व्हिडिओ समोर आला। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला। त्याच्यानंतर स्पष्टीकरण देण्यात आलं की हा जो काही गेम होता याची फक्त ॲडव्हर्टाईज होती, माझ्या मोबाईलवर आली आणि ती मोबाईलवरची ॲडव्हर्टाईज मी इतर कोणाला दाखवत होतो। पण असं करत असताना, असं डोकं सोडत असताना काहीतरी म्हणजेच विचार करून कुठला पत्ता टाकायचा, कुठला पत्ता टाकायचा नाही, हे सगळ्या गोष्टी तिथे करत असताना कोणी कितीही सांगितलं तरी ते आता कोणालाही खरं पटणार नाही। आता जंगली रमी म्हटल्यापेक्षा, जंगली रमी खेळण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या जे काही शेती आहे त्या बांधावर येणं हे आता माणिकराव कोकाटे यांना गरजेचं होतं। पण ते बांधावर न जाता थेट शेतकऱ्यांना आता जंगली रमी खेळा असं एक स्पष्ट संकेतच ते शेतकऱ्यांना देता की काय असं इथे आपल्याला म्हणावं लागणार। आता रस्ता भरकलेल्या या मंत्र्यांना सरकारला विविध ज्या काही गोष्टी आहेत, पीक विमा, कर्जमाफी, भावांतराची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना कभी गरीब किसानों की खेती पर भी आ जाया करो महाराज असं आता रोहित पवार यांनी सांगितलंय। आणि त्याच्यानंतर आता विविध माध्यमांमध्ये प्रतिक्रिया तर उमटणारच आहे। एवढ्या मोठ्या गोष्टी जर होत आहे तर काँग्रेसचे, राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक सोर एक फोटो पोस्ट करताना म्हटलंय की माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणाच त्यांनी साधला। शेतकऱ्यांना विसरा हमी खेळ, शेतकऱ्यांनो हमी विसरा, आता कर्जमाफीची खेळा तुम्ही जंगली रमी, असे वेगवेगळ्या प्रकारचे मेम्स आता आपल्याला बघायला मिळत आहे। यातच कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यासोबत केली होती। शेतकरी कर्जमाफीचा पैसा लग्नात साखरपुड्यात उधळतात असे बोलले देखील होते। आता हा माणूस विधानसभा सभागृहामध्ये रमी खेळत असेल तर त्याची तुलना कुणासोबत करायची? देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी या माणसांची काहीतरी पुढे काय कशी वाटचाल करतील हे, किंवा महायुतीचा जो काही बट्ट्याबोळ झालाय ना तो बट्ट्याबोळ या अशा 3-4 लोकांनी केलेला इथे दिसत आहे। मध्यंतरी संजय शिरसाट आयटीत बीडी पिताना, सिगरेट पिताना सापडले। नंतर संजय गायकवाड यांनी जी काही धक्काबुक्की केली, बुक्कामारी केली, या सगळ्या गोष्टींमध्ये असे दिसायला लागले की आपला महाराष्ट्र जो आहे तो महाराष्ट्र एका वेगळ्या वर्णावर चाललाय की काय। कारण की ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला पाहिजे तिथे यांना पैसे नाही। कदाचित ते पैसे मिळवण्यासाठीच आता माणिकराव कोकाटे जंगली रमी खेळत असावे आणि तो जो काही पैसा आहे तो शेतकऱ्यांना तिथे ते देतील असं जाता येते आपल्याला समजून घ्यावाला। काय स्टेटमेंट देऊ शकतात की मी ते पैसे जर आले तर मी शेतकऱ्यांमध्ये वाटून टाकेल असंही सांगू शकतात। तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।